चला तर पाहूया बीटरूट हलवा. तर नमस्कार सर्वांना, स्वादसी किचनमध्ये मी शीतल अंबाडे आपले मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बीटरूट हलवा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे काजू बदाम, वेलची, पिस्ता, साखर, बीटरूट, दूध आणि तूप. चला तर मग बनवूया बीटरूट हलवा. बीटरूट आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आपण आता याला मस्त याची साल काढून घेणार आहोत. थोडासा समोरचा भाग काढून टाकून आपण याची अगोदर साल काढून घेणार आहोत. या प्रकारे असं आपण याला पूर्णपणे साल काढून घेणार आहोत आणि नंतर याला किसून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण बीटरूटची साल पूर्ण काढून घेतलेली आहे आणि आता किसून घेणार आहोत. आणि आता घेणार आहोत आपण हे किसून. मस्तपैकी असे किसून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने छानपैकी मस्त कलर किती सुंदर आहे हे पहा. अशा पद्धतीने आपण हे किसून घेतलेले आहे बीटरूट. कलर खूप सुंदर दिसतं. घेतले आहे किसून. चला आता करूया पुढील प्रोसेस. सर्वात अगोदर आपण तूप टाकून घेणार आहोत. असं 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता तूप गरम झालं की आपण लगेच यात बीटरूट टाकणार आहोत आणि परतून घेणार आहोत छान. घेणार आहोत परतून. आपण मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला तुपामध्ये. छानसं असं परतून घ्यायचं. आता हे बीटरूट छानसं परतलं आपलं की आपण यात दूध ॲड करणार आहोत. लगेच दूध गरम करून घेतलेलं आहे आपण. हे दूध आपण यात घालून घेणार आहोत. आणि हे दुधात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी. एवढं दूध बस होतं वाफेवर आणि या दुधामध्ये हे होऊन जातं मस्त. वाफेवर आणि दुधात हे छान शिजून निघतात. शिजतं हे बीटरूट दुधामध्ये. आता आपण यावर झाकण ठेवून 4-5 मिनिटं आपण झाकण ठेवून हे मस्त वाफवून घेणार आहोत. चला तर आता यावर ठेवूया झाकण आणि वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. पाहूया आता आपण कसा दिसतो आपला हलवा. पहा, अशा प्रकारे मस्त शिजत आहे तो. त्यामुळे दूध थोडंसं कमीच वापरायचं, कारण बीटरूटला खूप पाणी असतं ना त्यामध्ये. त्यामुळं ते बरोबर शिजतं. असं मस्त हे शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत. मस्तपैकी शिजत आहे पहा आपलं बीटरूट दुधामध्ये छान मस्त.
आणखी थोड्या वेळ आपण ते वाफवून घेणार आहोत. परत 4 ते 5 मिनिटं आपण याला साखर घालून वाफवायला ठेवलं होतं. हे पहा, साखर आता आपली पूर्णपणे आटलेली आहे. आपल्याला असंच थोडासा हा परतून घ्यायचा आहे, आणखी थोडासा ड्राय करून घ्यायचा आहे हा हलवा बीटरूटचा. पहा मस्त आता पाणी दूध पूर्ण आटलेलं आहे आणि साखरही छान यामध्ये मिक्स झालेली आहे बीटरूटच्या हलव्यामध्ये. पहा किती डार्क कलर आला आहे. पूर्ण पाणी आता आटत आलेलं आहे यातलं. थोडासा परतवून मग आपण याला तूप आणि बदामची फोडणी घालणार आहोत. तूप, बदाम, काजू अशी वरून घालणार आहोत फोडणी, पिस्ता, काजू, बदामची. चला तर बघूया. झालेला आहे आपला वाफलेला आहे मस्तपैकी. पाणी हे आटत आलेलं आहे पूर्णपणे. दूध आटत आलेलं आहे पूर्णपणे आपण टाकलेलं. हे पहा, आता आपण यात साखर टाकणार आहोत. लगेच आपण यात साखर ॲड करणार आहोत. हे पहा, ही आहे साखर. तुम्हाला हवी तशी तुम्ही टाकू शकता. मी 1 वाटी साखर टाकलेली आहे हलव्यामध्ये. तुम्हाला गोड जेवढं आवडतं ना त्या प्रमाणात तुम्ही साखर टाका. प्रत्येकाला अंदाज असतोच. पहा कलर तर किती छान येतोय आता साखर पडल्यानंतर. मस्त कलर खूप छान आहे. आणि आता आपण यात लगेच टाकणार आहोत वेलची पूड. ही गेली यात वेलची पूड. मस्त चव येते ह्या वेलचीने हलव्याला. मस्त. आणि परत आपण घेणार आहोत याला एक वेळेस वाफवून शिजू देणार आहोत आता याला ह्या साखरेच्या पाकामध्ये. परत 4 ते 5 मिनिटं आपण याला साखर घालून वाफवायला ठेवलं होतं. हे पहा, साखर आता आपली पूर्णपणे आटलेली आहे. आपल्याला असंच थोडासा हा परतून घ्यायचा आहे, आणखी थोडासा ड्राय करून घ्यायचा आहे हा हलवा बीटरूटचा. पहा मस्त आता पाणी दूध पूर्ण आटलेलं आहे आणि साखरही छान यामध्ये मिक्स झालेली आहे बीटरूटच्या हलव्यामध्ये. पहा किती डार्क कलर आला आहे. पूर्ण पाणी आता आटत आलेलं आहे यातलं. थोडासा परतवून मग आपण याला तूप आणि बदामची फोडणी घालणार आहोत. तूप, बदाम, काजू अशी वरून घालणार आहोत फोडणी, पिस्ता, काजू, बदामची. तर पहा हा मस्त सुका दिसतोय आता. कुठल्याही प्रकारे असं ओलावा जास्त दिसत नाहीये. असा सुट्टा झालेला आहे हा. पहा मस्तपैकी दिसतोय असा. आता या कंडिशनला आपण यामध्ये घालणार आहोत तुपाची फोडणी. आपण एक तडका पॅन घेतलेला आहे, यामध्ये घालणार आहोत तूप छान मेल्ट झालं की यामध्ये घालणार आहोत आपण काजू बदामचे जे काय आपण हे ड्रायफ्रूटचे जे करून घेतलेले आहेत काप, ते हे पहा हे करून घेतलेले आहेत. असे आपण थोडेसे हे आपण यात थोडेसे परतवणार आहोत आणि लगेच वरून फोडणी घालणार आहोत आपल्या बीटरूटच्या हलव्याला. मस्त हे पहा आता यामध्ये घालणार आहोत आपण हे काप आणि मस्त असे होऊ द्यायचे आहेत. हे थोडेसे लालसर, जास्त नाही बनवायचे आपल्याला. हे लाल अगदी थोडेसे लाल होऊ द्यायचे. सोनेरी कलर थोडासा. हे पहा मस्त टेस्ट येते आणि मस्त लागतं वरतून फोडणी. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत जास्त लाल पण नाही करायचे आपल्याला. आता याला पहा आला आता सोनेरी कलर दिसतोय पहा. बस असे. आणि आता आपण हे यावर घालणार आहोत गाजरच्या हलव्याला. वरतून घालणार आहोत अशी पहा फोडणी, ड्रायफ्रूटची फोडणी आहे ना मस्तपैकी. आणि करून घेणार आहोत मिक्स आता. आणि हा खाण्यासाठी तयार आहे. पहा छानपैकी पहा तयार आहे आपला हलवा, बीटरूट हलवा. पहा मस्तपैकी तयार आहे बीटरूट हलवा. तर तयार आहे आपला बीटरूट हलवा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर स्वादश्री किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.